अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निमित्त काल्याचे कीर्तन महंत हरिभक्त पारायण राजेश्वर गिरीजी महाराज नारायणगिरी आश्रम चिंचडगाव श्री क्षेत्र बाबुळगाव नांगरे येथे संपन्न झाले। उपसंपादक योगेश पाटील निकम। गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज जगद्गुरु संत जनार्दन स्वामी यांच्या कृपेने तसेच गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज तीर्थक्षेत्र गोधाम सराला बेट जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज तीर्थक्षेत्र वेरूळ आश्रम यांच्या कृपा आशीर्वादाने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ हरिभक्त पारायण हरिभाऊ महाराज पठाडे व हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज गायकवाड ब्रह्मलीन गजानन बापू थोरात असून काल्याचे कीर्तन आज दिनांक 12 शनिवार रोजी महंत हरिभक्त पारायण राजेश्वर गिरीजी महाराज नारायणगिरी आश्रम चिंचडगाव काल्याचे कीर्तन व हनुमान जयंती निमित्त कीर्तन सेवा संपन्न झाली। महाराजांनी आपल्या वाणीमधून जमलेल्या भाविकांना आई वडिलांच्या विषयावर साधू संतांच्या चरित्राविषयी माहितीच महाराजांनी सांगितले व अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जमलेल्या समुदायात साधू संतांची व आई वडिलांची सेवा करा व गोमातेची सेवा करा हे महाराजांच्या वाणीमधून आलेल्या जनतेस संदेश दिला। तसेच राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ या जन्माला आल्या नसतात छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते असे महाराजांनी सांगितले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रेविषयी महाराजांनी अनेक विषयावर महाराजांनी आपल्या वाणीमधून मांडण्यात प्रयत्न केला आणि भारत माताची सेवा करणारे सीमेवर लढणारे जवान त्यांच्या कार्य कसं आहे हे महाराजांनी आपल्या वाणीमधून सांगितल्याने आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्य घडवले नसते तर आज गावागावामध्ये मंदिर नसते, कारण महाराजांसोबत लढणारे मावळे कट्टर मावळे होते। महाराजांच्या आजूबाजूला देखील कोणाची हिंमत होत नव्हती। तसेच महाराजांनी आई वडिलांची सेवा करा यातच सर्व काही पुण्य आहे असे महाराजांनी सांगितले। तरुणांना महाराजांनी दारू व्यसन करू नका, त्याच्यामध्ये आपली जिंदगी बर्बाद होत आहे असे सांगितले। दारूपासून अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले। तसेच हनुमान जयंती निमित्त आज महाराजांनी हनुमंत कथा व श्रीकृष्ण लीला सांगितल्या आहेत असे महाराजांनी आपल्या वाणीमधून या कार्यक्रमासाठी संगीत स्वर रत्न बजरंग महाराज सोनवणे आदमने महाराज संदीप महाराज भवर गोकुळ महाराज जाधव तुकाराम थोरात गोरखनाथ मोरे आदींची उत्कृष्ट साथ लाभली। यावेळी मधुकर साऊंड सिस्टीम मंडप बोरसर यांचे देखील महाराजांनी व्यवस्थित आवाज दिल्याबद्दल आभार मानले। गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।